शुभम भवतु। आपण मला असे दिवसाच्या प्रथम प्रहरी बोलावले, काही महत्त्वाचे कार्य होते का? गुरुदेव, माझं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे, म्हणून मी तुम्हाला बोलावून घेतलं आहे। तुमच्याकडे बघून ह्याची कल्पना येते आहे, रात्रीपासून तुम्हाला निद्रानाश देखील झालेला दिसतोय। होय गुरुदेव, माझ्या मनात जी शंका निर्माण झाली आहे त्याचं निरसन होईपर्यंत मला स्वस्थता लाभणार नाही, आणि त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता, फक्त तुम्ही। बोला राजन, अशी कोणती शंका आहे जी आपल्याला विचलित करते आहे? माझ्या परीने मी त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन। गुरुदेव, मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? गुरुदेव, मी माझी शंका तुमच्या समोर मांडली आहे, त्याचं निरसन करा। राजन, मी राजसत्तेशी जोडला गेलोय ते कशामुळे? तर ते धर्मामुळे। राजसत्तेशी एकनिष्ठ राहणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे, परंतु राजपुरोहित या भूमिकेबरोबरच माझं देखील स्वतःचं एक वैयक्तिक आयुष्य आहे, आणि तिथे मी स्वतंत्र आहे। मी स्वतंत्र असल्यामुळे वेगवेगळ्या शक्तींशी मी संवाद साधू शकतो, पण तरीही त्याचा उपयोग म्हणजे तुमच्या आणि राज्याच्या हितासाठी मी केलेले सहाय्य। माझे हे कर्तव्य मी नेहमीच पार पाडत आलेलो आहे। तेव्हा राजन, आपण त्याच्यावर शंका घेऊ नये असं माझं मत आहे। बरेचदा मी तुम्हाला सावधही केलंय, आणि एखादी घटना घडली की वेळोवेळी त्याच्यावर मी भविष्यवाणी देखील केलेली आहे, जी पुढे जाऊन खरी ठरली। होय गुरुदेव, पण यापुढे येणारी संकट तुम्हाला समजली तर त्यात तुम्ही मला सहाय्य करणार आहात की नाही? राजन, मी सांगितल्याप्रमाणे आपण काही केलं नाही हे मान्य करायला हरकत नाही। भूतकाळात आपल्या हातून जे काही निर्णय घेतले गेले त्यामुळे आत्ता काही गोष्टी आपल्या हातून निसटत आहेत। निष्ठून जात आहेत म्हणजे? माझ्या समोर तर चित्र वेगळं आहे, परिस्थिती अगदी नियंत्रणात आहे। असं तुमचं मत आहे महाराज। तुमच्या आणि माझ्या दृष्टीमध्ये खूप फरक आहे। जे मला ह्या बाजूने दिसते आहे ते तुम्हाला त्या बाजूने दिसू शकत नाही। तुम्हाला जे दिसते आहे त्याचा आम्हाला काही उपयोग होणार आहे की नाही? होणार, नक्कीच होणार। ते तर माझं कर्तव्य आहे। तुमच्यासाठी मी एक गोष्ट करू शकतो। कोणती? तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे जे ज्ञान आहे त्याच्या आधारावर मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो। ह्या पलीकडे मी काही करू शकत नाही। मी दिलेल्या सल्ल्यामधून तुम्ही काय तो बोध घ्याल अशी माझी अपेक्षा आहे। गुरुदेव, काय आहे तो सल्ला? येत्या प्रतिपदेला तुमचा आणि तुमच्या होणाऱ्या अर्धांगिनीच्या भेटीची तिथी निश्चित झालेली आहे। तुम्ही त्या राजकन्येला पसंत करून तिच्याशीच विवाह करावा। अशानं तुमच्यावर येणारी संकट नाहीशी होतील राजन। असे का? कारण विवाहात दोन पत्रिका जुळवल्या जातात। पत्रिकेतील ग्रहांचे परिणाम एकमेकांवर होत असतात। पद्मसेनेशी जर तुमचा विवाह झाला तर तिच्या पत्रिकेतील ग्रहांचा परिणाम तुमच्या राशीतील ग्रहांवर होईल। ते सौम्य होतील, आणि म्हणून तिच्या भेटीला महत्त्व द्यावे। मी योग्य त्या पद्धतीने सगळं हाताळतो आहे। भेटीची तिथी निश्चित झाली आहे, आता त्यात आणखी काय करणे अपेक्षित आहे? त्याचा विचार तुम्ही करायचा आहे महाराज। सल्ला देण्याचं माझं कार्य मी केलेलं आहे।
माझ्या म्हणण्यावर आपण विचार करावा। त्याची प्रचिती तुम्हाला नंतर येईलच। तुम्ही जो सल्ला दिला तो मी लक्षात ठेवेन, पण याही पेक्षा अधिक काहीतरी आहे जे आपण सांगणे अपेक्षित आहे गुरुदेव। राजन, काळाच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त असं काहीही कोणाला मिळत नाही। मी जे तुम्हाला सांगितले तेवढे करावे, यापेक्षा मी आणखीन काही सांगू शकत नाही। पण मी तुम्हाला जे सांगितले त्याचे महत्त्व तुम्हाला आत्ता कळणार नाही। अशी एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी ते करणे योग्य होते। मला येण्याची अनुमती द्यावी। माझ्या दृष्टीला दिसत आहे श्री शनिदेव यांचे आगमन होत आहे। मी अत्यंत भाग्यवान आहे, मला त्यांचे असे दर्शन होत आहे। त्यांची लीला अगाध आहे। प्रणाम गुरुदेव। शुभम भवतु। गुरुदेव, आपण आकाशाकडे पाहून नमस्कार करत होतात, कोणी देव प्रकट होत आहेत का? हे शनिदेव, तुम्ही या उज्जैन नगरीत येत आहात। या राज्यात तुमचे प्रथमतः स्वागत आहे। तुम्ही तुमचे कार्य अत्यंत निष्ठेने करत आहात, यात काही शंका नाही। परंतु मी या महालाच्या प्रवेशद्वारी प्रस्थापित झाले आहे। माझे तुमच्यावर लक्ष आहे हे विसरू नका। शनिदेव, तुम्ही जे कार्य करत आहात त्याचे सर्व दायित्व तुमचे आहे। परंतु एक लक्षात असू द्यावे, विक्रमादित्याची परीक्षा घेत असताना सर्वसामान्य व्यक्तीमध्ये जे गुण असू शकत नाहीत असे 32 गुण विक्रमादित्याकडे आहेत। अत्यंत गुणी, ज्ञानी, पराक्रमी असा तो आहे। शिक्षा करत असताना आपल्याला ममत्व आणि करुणा असू द्यावी, आणि ती केवळ विक्रमादित्याबद्दल नाही तर सर्वच मनुष्याप्रती आपण ठेवावी, कारण ते सर्व 5 विकारांमध्ये आहेत। त्यांना ज्ञानाचा बोध व्हावा यासाठी परीक्षा असावी। विक्रमादित्याला सत्य असत्याची प्रचिती यावी यासाठी हे कार्य अपेक्षित आहे। शनिदेव, तुम्ही कुठल्या क्षणी थांबायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे। पद्मसेना,
आणि राजा विक्रमादित्य यांचा विवाह व्हावा, यात कुठलीही बाधा येऊ नये, यासाठी हे सर्व होत आहे. आणि हे सर्व घडवून आणण्याचे दायित्व शनिदेव तुमचे आहे. त्यामुळे तुम्ही कार्य लक्षपूर्वक कराल अशी अपेक्षा आहे. हे श्री महादेव, आपण माझे आराध्य आहात, मार्गदर्शक आहात. मी आजवर मनोभावे तुमची पूजा केली आहे. मला मातेने काल एक ग्रंथ दिला, ज्यात एक व्रत सांगितले आहे. माझ्या मनात जे काही आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून मी त्याचे पठण करून हे व्रत पूर्ण करणार आहे. आपला कृपा आशीर्वाद असू द्या, ही विनंती. महाराज, महाराणी, आपण इथे? मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आपण इथे आलात तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आपलं माझ्याकडे काहीतरी कार्य आहे. बोला, काय म्हणणं आहे? विक्रमादित्य यांच्या भेटीची तिथी जवळ आली आहे. हा सप्ताह शिल्लक आहे फक्त, पण अजून त्या दृष्टीने काही तयारी झाली नाही. काय राहिलं आहे हे आपण बघायला नको का? पण यात चिंता करण्यासारखं काय आहे? आपलं जे ठरलं आहे त्यानुसार सर्व कार्य सुरू आहे. अहो, पण आपण त्याचा आढावा घ्यायला नको का? प्रणाम महाराज. प्रताप, तू यावेळी इथे? क्षमा असावी महाराज, आपल्या बोलण्यात मी व्यत्यय आणला असेल तर. आपण काही खासगी बोलत असाल तर मग मी नंतर येतो. नाही, खाजगी नाही. विक्रमादित्य महाराज येणार आहेत. त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे याचा विचार करत होतो. महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे सगळी कामं व्यवस्थित सुरू आहेत. राज्याची सीमा बंद करण्यात आली आहे. अनुमतीशिवाय कोणालाही राज्यात प्रवेश मिळणार नाही. अतिथी यांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आला आहे. सगळे राज्य स्वागतासाठी सज्ज आहेत. अतिथी यांच्यासाठी उपहार तयार करण्यात आले आहे. आणि महाराज, महाराणी आणि राजकुमारी यांच्यासाठी देखील आभूषणे आणि वस्त्रे तयार करण्यात आली आहेत. बघा महाराणी, तुम्ही उगाच चिंता करत होतात. सगळे कार्य झाले आहे. प्रताप अगदी कुशलतेने हे कार्य पाहत आहे. महाराज, मी माझे निव्वळ कार्य करतो आहे. आपण जी मला जबाबदारी सोपवली ती पार पाडतो आहे. आता मला कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. प्रतापमुळे महाराज विक्रमादित्यांचे स्वागत यथोचित होणार यात शंका नाही. होय, आता मीही निर्धास्त होऊ शकते. हे श्री महादेव, आपले पूजन केल्यानंतर आता मी आपल्या आशीर्वादाने हे ग्रंथ वाचणार आहे. हे श्री महादेव, आपल्या कृपेने आजपासून मी हे व्रत करते आहे.
या ग्रंथामध्ये या व्रताबद्दल जे काही सांगितले आहे ते मी अत्यंत निष्ठेने करणार आहे. माझी प्रार्थना स्वीकार करून आपण मला सहकार्य करावे. आपला कृपा आशीर्वाद नेहमी माझ्यावर असू द्या. हर हर महादेव. तथास्तु. तथास्तु. देवादिदेव, आपण कोणाला इच्छित वर देताय? समोर तर कोणीच नाही. जो भक्त माझी पूजा करतो तो मला प्रत्यक्ष दिसत असतो. त्याचा भाव माझ्यापर्यंत पोहोचत असतो. भक्ताला त्याचे ज्ञान असले नसले तरीही. होय, मग अशा कोणत्या भक्ताला आत्ता तुम्ही तथास्तु म्हणालात? पद्मसेनेला. पद्मसेना? अशी कोणती इच्छा तिने प्रकट केली? पद्मसेनेने एक व्रत आरंभिले आहे. त्या व्रताच्या पूर्ततेनंतर तिला जे हवे आहे तिने आज त्याचे प्रकटीकरण केले आहे. मग तुम्ही लगेच ती इच्छा मान्य केली? होय, कारण मला जे इच्छित होते तिने तेच मागितले. म्हणजे मी समजले नाही स्वामी. पार्वती, मी माझ्या भक्तांच्या मुखातून तेच वदवून घेतो जे मला अपेक्षित असतं. ज्याची पूर्तता केल्याने या सृष्टीचे संतुलन होणार असते. स्वामी, अशी तर तुमची आराधना दानव सुद्धा करतात. मग ते जो वर मागतात तो सृष्टीला हानी पोहोचवणारा असतो. तो देखील तुम्हीच वदवून घेता? होय, तो देखील मीच वदवून घेतो. प्रत्येकाचा अंत कधी आणि कोणा करवी होणार आहे हे ठरलेले असते. दानवानी अमरत्वाचा वर मागितला म्हणून तुझ्या रूपाची निर्मिती झाली. तुझ्या रूपाची निर्मिती व्हावी म्हणूनच मी दानवांच्या मुखातून तसे वदवून घेतले. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो. स्वामी, म्हणजे जेव्हा मी व्रत करत होते तेव्हा तुम्हीच माझ्या करवी सारे वदवून घेत होतात. आपला विवाह, त्या संबंधित पुढे घडणाऱ्या घटना ह्या पूर्वनियोजित असणार होत्या म्हणून, होय ना? होय. ही सृष्टी अजूनही मला ओळखू शकली नाही. मी फक्त कोणत्याही शिळेत किंवा मूर्तीमध्ये सामावलेलो नाही. मी या सृष्टीच्या कणाकणामध्ये, घराघरामध्ये सामावलेलो आहे. मी शब्दातही आहे आणि मौनातही आहे. मी अनाहत नादही आहे आणि अहत नादही मीच आहे.